आज हे बघ, आत्ता मी तुला ह्या जिओ बोर्डच्या साह्याने अपूर्णांक दाखवते. बघ आता आपण याचा एक पूर्ण भाग घेऊ. म्हणजे हा झाला एक पूर्ण. म्हणजे हा याचे किती भाग होतील? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे हे 8 भाग. तर आता ह्या पूर्णाच्या साह्याने मी तुला अपूर्ण म्हणजे अपूर्णांक दाखवते. आता याच्याने आपण अर्धा बनवू. आता हे किती 8 भाग आहे, तर 8च्या निम्मे म्हणजे अर्धे किती होता? 4. तर आपण 4 भाग घेऊ. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे इथपर्यंत येईल. बरोबर. मग त्याचा आपण हा घेतला अर्धा. तर अर्धा म्हणजे हा 1/8, हा 2/8, हा 3/8, हा 4/8 म्हणजेच 1/2 आणि हा 5/8, हा 6/8, हा 7/8 आणि हा 8/8 म्हणजे एक पूर्ण. आता ह्या अर्ध्यावरून आणि ह्या पूर्ण याच्यावरून आपण पाव बनवू. तर पाव म्हणजे किती येईल बरं? आता हे 8 आहे, मग त्याचे पाव म्हणजे किती येईल? 2. तर म्हणजे हे इथपर्यंत येईल. बरोबर. मला बनवायला मदत कर तर. झाली. म्हणजे हा काय झाला? पाव. म्हणजे ह्या पूर्ण याचा हा पाव. आणि पाव नंतर आपण पाऊण बनवू. तर पाऊण किती होईल? तर पाऊण म्हणजे 3/4 म्हणजे किती भाग होईल? 6. तर 6 भाग होतील. बरोबर. तर आता हा झाला पाव, हा झाला अर्धा, हा झाला पाऊण आणि हा झाला एक पूर्ण. म्हणजे अशा पद्धतीने याचा हा अर्धा म्हणजे 1/2, सॉरी, हा अर्धा म्हणजे 1/2, हा म्हणजे 1/4, हा म्हणजे 3/4 आणि हा म्हणजे 4/4 म्हणजे पूर्ण. असं नसतं की हा पूर्ण 4/4 असेल. हा पूर्ण 8/8 पण आहे.